स्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबारा यांचा हा अतिउत्कृष्ट दर्जांचा चिंतनीय अभंग आहे. आपल्या पुण्यपावन नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आणि मोठ्या उत्साहानं आनंदानं अगदी भव्य दिव्य मंडप, डेकोरेशन, गुणीजन मंडळीचा भरणा, श्रोतेवर्ग, माता भगिनी सगळ्या उपस्थित आहेत. आणि पहिला दिवस असल्यामुळं नामापर बोलणं गरजेचं आहे. असा अभंग निवडलेला आहे. बऱ्याच दिवसापासून हा फार जुना सप्ताह आहे. इतका जुना सप्ताह आहे की मला वाटतं या सप्त्याबरोबर या दुसरी तोडीला सप्ताह नसेलच या भागात. इतका जुना सप्ताह, फार वर्ष झाली. आता नेमकं मला सांगता यायचं नाही किती वर्ष झाली ती, पण मला वाटतं शताब्दी वालांनीच असेल याने असं आहे. आणि छोटं रोप होतं, माऊलीच्या भाषेत सांगायची इवलेशे रोप त्याचा विलुगीला हे असं भव्य दिव्य स्वरूप त्याला प्राप्त झाले. नाही तर आम्ही मागच्या काकांच्या वेळेस यायचो वाड्यामध्ये कीर्तनाला. हो, पण त्याच्यामध्ये आता सगळ्याच बाबीमध्ये सुविधा जास्त झाल्यामुळं मग आता व्यासही मोठा झाला जागेचा आणि सगळंच मोठं झालं. थोडक्यात सांगायचं विठ्ठल आणि आपल्याला वेळ आहे 10 वाजेपर्यंत. 10:30 का? 8:30 ते 10:30. आता किती झाले? 9 वाजले. बरं, किती राहिले आता मग? दीड तास. महाराजांचा उद्देश असा आहे सांगण्याचा की आपण या भूतलावर आलो तर सहजासहजी नाही आलो. इथं येण्यासाठी इतके सायास करावे लागले, इतके कष्ट सोसावे लागले की त्याला अंत न पार नाही. आणि किती कालावधी गेला तिथं, अब्जावरती वर्ष गेले. अब्जावधी, कोटीवर नाही, अब्जावधी. ते बी मोगुम आहे, संख्येत नाही. याचं कारण आहे रीतच अशी करून ठेवली भगवंतानी. 84 लक्ष येवणीमध्ये एक येवणी कोटी कोटी वेळेस फेरा घ्यायचा. सांगा मग आता कधी नंबर यायचा? 84 लक्ष येवणी आणि एका येवणीला कोटी वेळेस यायचं. आणि 84 लक्ष येवणी संपल्याच्या बाद नरशरीला यायचं. किती अवघड आहे विचार करा तुम्ही. जातं किती अवघड आहे. आता नाही चालतं, पळडे करा. आता जरी नाही करणार तर बरं आपलं झोपायच्या अगोदर की काय सांगितलं महाराजांनी. आणि एवढा सायास करून महाराजांनी म्हटलंय फार फिरत आलो ना, लय दुःख झालं. आणि या वया येथवरी होते हेच कारण असं म्हटलंय महाराजांनी. याच कार्यासाठी आपण इथं आलो. आपण आयुष करण्यासाठी नाही, मजा करण्यासाठी नाही, संसार थाटण्यासाठी नाही. दुरून आलो मी का दुःख झाली तरुण, दुरून आलो मी का दुःख झाले तरुण. वया इथं बरी हेची होती कारण, वया इथं बरी हेची कारण. तुला बघेली तुम्हा
महाराज म्हणतात मी फार दुरून आलो आणि एवढ्यासाठीच आलो होते हेच कारण. फार दुर्लभ भेट होती पण तुमची झाली, माझं कल्याण झालं. आणि येण्याचा उद्देश माझा हाच होता की तुमचं दर्शन व्हावं. तुमच्या दर्शना माझं जीवन सफल कृतार्थ होईल एवढ्यासाठी मी फार दुरून आलो. पण द्रुपदामध्ये तुम्ही चुकलात. दाते हो आणि पुढे काय म्हणले, जातो नाही जाते. ती स्त्रीलिंगी नाही. ते तुम्हाला असं वाटेल, बऱ्याच लोकांचा भ्रम येते हो की ती जाते ही स्त्रीलिंगी शब्द आलाय ना, जाते. तसा नाही, तो व्यक्तिगत नाही. ज्यावेळेस दिंडीचा ओघ चालू होता, अनंत संख्या होती, समुदाय होता, अनेक वचन येते जाते. जरा लक्षात घ्या, एक वचन नाही, स्त्रीलिंगी नाही. ते जाते पंढरपुरा, बाई नाही. जेवढा समाज आहे तेवढा सगळ्यांना. तुम्ही सगळे चाललात, माझा निरोप आहे, पोहोचते करा. जाते पंढरपुरा, दाते दान करा. एवढंच दान द्या. मला अपेक्षा नाही, पाकिट थोडं मागितलंय. एवढं दान करा. दानाचे खूप प्रकार आले शास्त्रामध्ये बरं का. श्रेष्ठ दान आहे. माझा निरोप ब्रह्मांडाच्या मायकाला सांगा, फार मी दुरून आलो. आणि बरं झालं तुमची भेट झाली, कारण मध्यंतरी वशिला लावण्यासाठी कोणीतरी लागतोच आहे बरं का. मोठ्याची भेट घ्यायची असेल तर कोणीतरी मधात लागतो, पिये लागतोच की नाही. हो, तर दाते हो दान करा, जाते पंढरपुरा. तुम्ही सगळे चाललात, नाही एखाद्याच्या लक्षात आलं तरी सगळ्यांना सांगतो. व्यक्तिगत जरी एकट्याला सांगितलं तर तो मला सांगेन, मी तुम्ही निरोप दिला होता माझ्याजवळ पण मी विसरून गेलो, आता मी काय निरोप तुमचा पोहोचलेला नाही, असं न व्हावं म्हणून दाते जाते म्हणून काय जाते सगळ्यांना. असो, जाते पंढरपुरा. मग आता इतक्या दुरून आपण आलो तर आपल्याला काय करायचं हे महाराजांनी सांगितलंय बरं का. तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये तुमच्याबद्दल फार कळकळ आहे. कोणा ईश्वराला नाही, ईश्वराचं काम संपलेलं आहे. त्यांनी तुम्हाला शरीर दिलं, इंद्रिय दिले, अंतःकरण दिलं आणि इथं पाठवलं, काम संपलं. आता जबाबदारी तुमच्यावर आहे. तसं एखादा फार श्रीमंत माणूस असावा, त्याला एकच मुलगा असावा, वयोवृद्ध झाल्यावर त्यांनी आपले सगळे इस्टेट त्याची चाव्या देऊन टाकायचं, बाबा आता हे तुमचे सगळं आहे, तुम्ही देखभाल पाहता. आता त्या मुलाने जो निधी आहे, जो संसार आहे मोठा, त्याला कसं वागवायचं, कसं पार करायचं, कसं हँडल करायचं, हे त्याच्यावर जबाबदारी. तसं तुमच्यावर जबाबदारी. आज तुम्ही इथं आलात, काम झालं, पण आता पुढचं काम राहिलं ना. अगत्यानं करायचं काय हा मुद्दा आहे. तर मग तुम्ही काहीच कोणाला विचारायचं नाही, संसाराबद्दल विचारायचं नाही. माझा उद्धार केव्हा होईल, कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगत जड, खरा समाधान चित्त माझे. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगत जड, खरा समाधान चित्त माझे.
कैहे खंडवील कर्म पारुषातील धर्म सयाने कळेल हे वर्म म्हणून श्रम वाटत आयशी चिंता करे सदा सर्व काळ रात्रंदिवस हे चित्तळमळ तुका म्हणे नाही आपुले वळ जेणे फळ पावे अंतकरणामध्ये हीच रुखरुख झुरझुर सारखी तळमळ असायला पाहिजे. किती तळमळ बरं. त्याला महाराजांनी एक दृष्टांत दिलाय. म्हणले पाण्यातून मासा काढावा वाळूवर फेकावा आणि तो निवांत झोप घेतो. घडतं काच काय भेटसी केशवा. इतकी तळमळ लागायला पाहिजे. आमचं तर काय महाराज एवढं मजेत चाललंय काम. भानच नाही आम्हाला आम्ही आलो कशाला. बर का काय जीव इतका इतका गुंगलाय बाबा 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 विसर्जनामध्ये की त्याला जाग यायला तयार नाही महाराज. गाढ झोप लागली गाढ. बर का आणि जागा व्हायची वेळ हीचे. ही जर गेली वेळ परत पुन्हा अजबात आता मागुता येईल फेरा येतो ना घरे बरा मने तुकया बंधुरा मधरा ओळखी नाही झालं हा घोरा. आता मागुता येईल फेरा येतो ना घरे येणार नाही का या नगराला येणार नाही. या नगराला येणार नाही. नाही येणार आहे. मग हे पडलं की डोबाड गाडो कुत्रा हो खंतीत एक न करा हो नाही सांगा. म्हणजे जन्म मिळत नाही असं नाही पण हा मिळत नाही. सांगा इतकं अवघड आहे. म्हणून सावधान. आलात ना आता तर एकच विचारा सार काय आहे. आसारात गुंगूच नका. आणि महाराजांना सार आसाराची व्याख्या हरिपाठामध्ये केली. हे जे त्रिगुण आहे सारा सार विचार त्रिगुण सार निर्गुण हे सार त्रिगुण सार निर्गुण सार निर्गुण हे सार त्रिगुण सार विचार हरिपाठ
माऊलींचा हा आग्रह आहे. प्रत्येक अभंगाच्या पुढे द्रुपदे हरिमुखे म्हणा. आणि हरिपाठ एवढा उच्च कोटीचा दर्जाचा आहे की महाराज सगळं वाङ्मय त्याच्यात समावेश झालेलं आहे. छोटा आहे हरिपाठ, छोटा आहे पण एवढा व्यापक आहे की अथांग आहे, पार नाही. इतका व्यापक आहे की मर्यादेच्या बाहेर आहे. त्याचं चिंतनच असं आहे की इतकं सखोल आहे. महाराजांनी पहिलेच शब्दात सांगितलं, देवाच्या दारात जर उभा राहिलास तर 4 मोक्ष तुला मिळतील. तेने मुक्तिचारी. आता तुम्ही किती वेळ देवाच्या दारात गेले? पंढरपूरला किती वेळेस गेले? तुमच्या गावात मंदिरे किती वेळेस गेले? देवाच्या दरबारात गेले की नाही? तुम्ही दारात गेलात की नाही? मग तुम्हाला कोणता मोक्ष प्राप्त झाला? मग माऊली लबाड बोलेल का? खोटं बोलेल का माऊली? माऊलीचा निश्चय काय? मग काय तुम्ही काय ठरवायचं? मग आता देवाच्या द्वारात गेल्यावर 4 मोक्ष प्राप्त होतात, 4ही मुक्त्या लाभतात. खोटं आहे काय? मग तुम्ही गेले नाही का? मिळाली का एखादी मुक्ती? गावातली तरी एखादी? एखाद्या मुक्तीनं तुम्हाला विचारलं का महिलेनं एखाद्या गावातल्या की दादा कुठं चालले? हा, नुकती होय. त्याच्यासाठी तर आपलं जीवन आहे. बरं का, खूप बरं खंत होण्यासारखे आहे. आणि या व्यासपीठावर तर अजिबात विनोद करू नये. हे स्वच्छ व्यासपीठ एवढंच आहे. आता सगळे व्यासपीठ गंधे आहेत बरं का, इतके वाईट आहेत की आता त्याचा ओहपाव आता बोलायचं काम नाही याच्याहून. हो, इथं पावित्र्य सांभाळा, याचं प्रत्येकानं सांभाळा. आता मला तर वाटतं खाली जर असं लिहिलं ना की विनोदाचार्य, तर त्याला काढून द्या. गाव खरी आला तर मग तू तिकडंच कर, तुला कुठं विनोद करायचा तिकडंच कर, पण या व्यासपीठावर करू नको. काय तुला योग्य बोलायचं तेच बोल. परमार्थात अभंगावर काय सांगतो संसारातलं ते आमच्या दररोजच आहे. सासू सुनाचं भांडण सांगतो की इथं? हा होय, ते बोलू नकोस. तुला काय बोलायचं, अभंग काय सांगतो महाराजांचं काय मनोगत ते बोल, बाकी काही बोलू नको. काय आज ज्ञान विरहित गोष्टी, भक्ती ज्ञान विरहित गोष्टी, इतरा न करावा, भक्ती ज्ञान विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा, गोष्टी न करावा, विरहित गोष्टी, प्रेम भरी वैराग्याच्या युक्ती विवराव्या. ऐशी मर्यादा आहे संताच्या घरचे. सांगा, जेणेकरून मूर्ती ठसावे अंतरी श्रीहरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे का तुमच्या? तुमच्या घरची मग ही गाडगे मडक इकून तिनं झाड तिकडे, तिकून इकडे आला कचरा, ही तुमचं. संतांच्या घरची आणि तुम्ही संतांचे पायिक आहेत, लक्षात ठेवा. आणि दुसरी एक गोष्ट आहे की तुम्ही त्यांचे, कोणाचे? जे स्वच्छ ब्रह्म आहे
ममे वंशो जीवलोके जीवभूत सनातनः. तुम्हाला सुखाची अपेक्षा कशामुळे आहे? लहान मोठे सगट, श्रीमंत गरीब, सुशिक्षित अशिक्षित, ब्राह्मण अंतेज, कोणी असो, छोटा असो मोठा असो, त्याला विचारा तुला काय पाहिजे, तो सुखच म्हणेल. मग सगळ्यांचं एकमत कसं काय आहे? बसा पोरो, हा आता उठायचं नाही, हा आणि उठलं तर 1 रुपया दंड असला खिशात तर उठायचं, इकडं जमा करायचा आणि पळून जायचं. काय चालू होतं आपलं? सगळ्यांना कशामुळे बरे? याच्यात फाल्ट कसा होईल, बदल कसा होईल, सगळ्याचं एकमत कसं आहे? आता दुसऱ्या बाबतीत जेवायला बसले तर कोणाला तिखट जमतं, कोणाला फिकट जमतं, कोणाला आंबट जमतं, तर कोणाला खरट जमतं, तर कोणाला आमकं जमतं, तर कोणाला दूध जमतं, तर कोणाचं ताकस, काय तर ताकस हाणतात. विषमता आहे का नाही खरं सांगा? हा पण या बाबतीत विषमता आहे का? मग का कशामुळं नाही? याचं कारण आहे तुम्ही सगळे परमात्म्याचे अंश आहात आणि परमात्मा सुखरूप आहे आणि त्याच्यासारखा जगात दुसरा कोणी सुखी नाही. सुखरूपाईचा तुझं कोणी सांग, आज पांडुरंगा सारी खातो, आज पांडुरंगा सारी खातो. सुखरूपाईचा तुझं कोणी सांग, माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या तुमचे वडील सुखी आहेत आणि तुम्ही त्या घराण्यातले असल्यामुळं तुम्हाला सुखाची अपेक्षा आहे. पण ज्याच्यामध्ये केवळ दुःख आहे त्याच्यामध्ये तुमचा सहवास आहे. तुम्ही वावरता, फिरता, राहता, मौज करता, तो आहे संसार आणि संसारामध्ये सुखाची अपेक्षा. दुःख बांधावरी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधावरी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे. तुमच्या पखवाजून सांगितलं व तिथे आपण म्हणलं नाही कोठे, ते म्हणजे आहे तिथे. तीनदा तिथे, तरी मी म्हणलं एकदा संपन, पण तीनदा म्हणले ते तिथं. तिथं नाहीच. तुम्ही जरी म्हणले पण तिथं नाहीच. संसार सुखाम भास है, सुख नाही कोठे आलिया माया हो भरी. ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्वच ना येऊ पाये. चौकट दुःख आहे, अपेक्षा आहे सुखाची, पण वाट्याला येतं दुःख. दुःख आणि ते दुःख निवारण होण्यासाठी सार शब्दाचा विचार करायचा बर का. दुःख निवारण होण्यासाठी सार काय आहे? कारण आसारामध्ये तर दुःखच आहे. आसारामध्ये काय? दुःखच आहे. मग सार शोधण्याकरता तुकोबारांचा आग्रह आहे, येऊनी नरदेहा विचारावी, धरावा पै धीर.
विचार सांगितलाय साराचा आणि धीर सांगितला भजनाचा. काय सांगितलं अगोदर? येवोनी नरदेहा विचारावे सार. सार. आणि सार विचारण्यासाठी धीर कशाचा धरायचा? भजनाचा. कारण हा मृत्यू लोक आहे. प्रत्येक युगामध्ये साधना बदलती. आज कोणता युग आहे? कलियुग आहे. क्रत त्रत द्वापार आणि कली 4. प्रत्येक युगामध्ये परमात्मा प्राप्तीची साधना भिन्न भिन्न होती बर का. याग होता, यजन होतं, ध्यान धारणा होती, योग होता. पण ते गेलं, सगळं बदललं. ते आता कलियुग लागलं. तर कलियुगामध्ये प्रमाण काय आहे? याग आहे का? यजन आहे का? कलयुगी उधार हरीच्या नाव. कलयुगी उधार हरीच्या नाव. हे कलियुगी उधार हरीचा नाम. कलयुगी उधार हरीच्या नाम. सकळासी येथे आहे अधिकार, आहे अधिकार. कलयुगी उधार हरीचे नाम. कलयुगी उधार हरीचे नाम. सकळासी येथे आहे अधिकार, आहे अधिकार. कलियुगी उधार हरीचा नाम. कलियुगी उधार हरीचा भगवंताच्या नामासाठी सगळ्यांचा अधिकार. आणि नामस्मरण केलं तर होईल काय? उद्धार होईल. काय होईल? उद्धार होईल. मग काय करायला पाहिजे? भगवंताचं भजन करायला पाहिजे. आणि कोणी करायला पाहिजे? सगळ्यांनी करायला पाहिजे. यारी यारी लहान थोर करावा विचार न लगे चिंता कोणाची. करावा विचार न लगे चिंता कोणाची. करावा विचार न लगे चिंता कोणाची. अरे अरे लहान थोर याची भलती नारी न. करावा विचार न लगे चिंता कोणाची. अरे लहान थोर याची भलती सगळ्यांनी करायचं बर का. काही माणसं म्हणतात आमच्या कुटुंबामध्ये आमचे काकाच भजन करतात. आम्ही नाही. बरं झालं काका करतात. नाही बरं झालं करतात. अरे तू काय करतो येड्या? सगळ्यांना अधिकार दिला नाही महाराजांनी, सगळ्याला. आणि भजन इथंच केलं जातं. बरं महाराजांनी आम्हालाच तसं सांगितलं हो. श्रेष्ठाला का सांगितलं नाही? श्रेष्ठ सुद्धा भजन करतात. अहो याच्यापेक्षा जर सांगायचं झालं भजनाचं तर भगवान शंकर सुद्धा भजन करतात. भजन करी महादेवा. भजन करी महादेवा. भजन करे महादेव. भजन करे महादेव.
भगवान शंकर भजन करतात. प्रभू रामचंद्र पण भगवान शंकराचं भजन करतात. पूजा करणं हे भजनच आहे बरं का. ध्यानधारणा करणं सुद्धा भजनच आहे. जप करणं सगळं त्याच्यातच मोडतं. ते भजन श्रेष्ठ आहे. आणि कलियुगामध्ये प्रमाण भजन आहे. काय थोरपण काय थोरपण भजनावर किती प्रेम ठेवलंय, किती महती गायली. आणि बाकीच्या ज्या साधना आहेत महाराजांनी सांगितलं त्या तुम्हाला वाटत असतील मोठ्या आहेत भजनापेक्षा. योग मोठा आहे, याग मोठा आहे, कर्म मोठा आहे. हे काय जाळायचं का ते. इथं भजन प्रमाण काय थोरपण ते आम्हाला सांगू नका की भजनापेक्षा योग श्रेष्ठ आहे, भजनापेक्षा कर्म श्रेष्ठ आहे, भजनापेक्षा अमुक श्रेष्ठ. ते काही सांगू नका. ते तुमचं थोरपण जाळून टाका तिकडं, राख लावा. इथं भजन प्रमाणे. बरं भजन कशासाठी करायचं तर भजनाच्या माध्यमामधून भगवंताची त्वरित प्राप्ती होती. तिने नारायण ईश्वर प्राप्तीसाठी भजन करा. आणि भजन केलं तर परमात्म्याची प्राप्ती होईल. तेने नारायण. आम्ही रोज भजन करतो आहे की नाही. रोज तारखा रोज भजन चालू आहे. पण स्वप्न पण पडत. प्रत्यक्षात तर भेट राहिली लांब राहिली, पण स्वप्नात पण बिचारा येईना. काय असं भानगड ते भगवान झाले. कुठं काय होत असेल, पाणी कुठं मारायलंय. असं आहे. भजन कशासाठी बर का. भजन चालू आहे पण भजन कशासाठी. माध्यम बिघडलं की बस सगळं बिघडलं बर का. म्हणून महाराजांनी एका ठिकाणी सांगितलं भजन करा पण त्याच्यासाठी करा. देवाची
त्याच्यासाठी, हे भजन त्याच्यासाठी, हे भजन त्याच्यासाठी नाही. आता प्रखर बोलायचं म्हणलं तर हे भजन. आता इथं हार आला, इथं बुक्का आला, त्याच्या पुढचं सांगत नाही. आता ते चुप. बर का, मग त्याच्यासाठी आहे का याच्यासाठी आहे? आणि तुम्ही जर निवांत एखाद्या मंदिरात बसले किंवा जंगलात बसले किंवा झाडाखाली बसले किंवा मळ्यात बसले आणि भगवंताचं जर नामस्मरण करू लागले, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण श्री कृष्ण गोविंद हरे आई साहेब, खाली वाजवा. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे कृष्ण गोविंद हरे नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे नारायण वासुदेवा. हे कुठं बसून? शेतात, आंब्याच्या झाडाखाली, लिंबाच्या झाडाखाली, एकांतामध्ये. येईल का बुक्का? येईल का कोणी हार घालायला? देईल का कोणी काही? मी मार नाही. ते जे भजन आहे ते त्याच्यासाठी आहे, आणि हे जे भजन आहे ते स्वयं आमच्यासाठी, प्रतिष्ठेसाठी, लौकिकासाठी, पूजासाठी, सन्मानासाठी. हे भजन याच्यासाठी आहे, त्याच्यासाठी नाही. त्याच्यासाठी भजन करा. देवाची या चाडे वाळवावे देवा, देव भाव म्हणून देवासाठी भजन करा, देवासाठी रडा, देवाला हाक द्या, त्याला बोलवा. तू इतका दयाळू आहे महाराज, तुमच्या हाकेला हाक देईल. काय सांगा महाराज, एका भक्ताने हाक दिली, हाके सरशी, हाके सरशी ओरे, हाके सरशी ओरे, हाके सरशी ओरे ओ, हाके सरशी ओरे. हाके सरशी ओरे, हाके सरशी ओरे, हाके सरशी ओरे, हाके सरशी ऐशी कृपा वंदा कोरा, ऐशी कृपा वंदा कोरा, ऐशी कृपा वंदा कोरा, ऐशी कृपा वंदा हाक दिल्याबरोबर प्रगट, स्तंभातून प्रगट. आवाज दिला, मानव होता, आवाज पोहोचला. पशु संकटात सापडला, धन्यवाद कृपाळू भक्ता पावशील वलाये.
चंद्र हा पुष्प आहे. संकटात सापडला, सगळे निघून गेले. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतही काळीचे. खूप खूप परिवार होता, शेवट सगळे निघून गेले एकला, आणि पाय पकडलेला आहे शत्रूने. याच्यातून सुटका होण्यासाठी बराच कालावधी गेलाय. युद्ध सुरू झालेलं आहे, गलित गात्र झालेले आहेत. आता या संकटात मला कोण सोडवणार आहे? मन स्तुती स्तोत्र गाता येत नाही, संस्कृत येत नाही, हिंदी मराठी जमत नाही. मनोमय निरोप या निरोप कसा आहे? मनोमय निरोप आहे. असं कमळाचं फुल तोडलंय आणि सोंडीत घेतलं, धावा केला. येई का विठ्ठला, येई का विठ्ठला, येई का विठ्ठला, येई का आवाज गेला कानावर आणि सोंडेतलं फुल अंतराळात फेकलं आणि सांगितलं, मला तुझं नाव माहित नाही, मला तुझी स्तुती करता येत नाही, स्तोत्र पठण माझ्या नाही, पण एक तुला निरोप देतो की जो कोणी या ब्रह्मांडाचा चालक असेल त्याने माझ्या हाकेला हाक देऊन यावा. कोण होईल हा ब्रह्मांड चालक? हाकीसी हाक देईल हाका. महाराज, वरून फूल खाली येत नाही. भगवान चतुर्भुज मूर्ती प्रगट झाली. इतका कृपाळू, इतका दिनाचा उत्सल आहे. त्याचा धावा करा, त्याला पाचारण करा, त्याला हृदयात स्थान द्या, त्याची आठवण ठेवा आणि अहोरात्र भजन करा. बरं, तुमचं कल्याण होईल. धरा वापय धीर, आणि याच्यासाठी प्रांजळ चित्त लागते. दुसरं चरण, जय जय चितासी ठेवणी आठाई, 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 जय जय चितासी ठेवणी
चित्त हे चंचल आहे. इतकं चंचल आहे की विचारायचंच काम नाही. आणि चंचल चित्ताला स्थिर करायचं आहे आणि ठिकाणावर ठेवायचं आहे. ठाई शब्द आलाय, ठेवणिया ठाई. मग कपाटात का, सुटकेस मध्ये का, खिशात का, कोनाड्यात का? ठाई म्हणजे कुठं? चंचल चित्ताला ठेवायचं आहे महाराज म्हणतात. मग ठेवण्याची जागा कुठं आहे? कुठं स्थिर होईल ते? जिथं ठेवल्यावर ते कुठं जाणार नाही, भटकणार नाही, अशी जागा कोणती त्याच्यासाठी? चंचल चित्त अशी ठेवून या, कारण ते वायूच्या शुद्ध सत्वापासून तयार झालेले चपल आहे. जाता येता नलगी वेळ. काय महाराज. आणि दुसरी गोष्ट एक तुम्हाला सांगतो, परमार्थ केवळ चित्ताचाच आहे, कशाचाच नाही. शरीर जड आहे पण शरीरासाठी नाही. शरीराला काय कळतं? सापळा आहे, शरीर कवर आहे, शरीरासाठी नाही. आत्मा मुक्त आहे, आत्म्यासाठी नाही. मग परमार्थ करायचा कोणासाठी? तर परमार्थ करायचा आहे चित्तासाठी. आणि एकदा का चित्तानं सहकार्य केलं की परमार्थ फार थोडा आहे. हो, चित्त सहाय्य झाले, थोडे आहे पण चित्त सहाय्य झाली आहे. चित्त जर सहकार्य केलं चित्तानं तर मग त्याला आनंदाला पारावर. पण चित्त कुठं ठेवायचं हे साधकाला कळायला पाहिजे, हे मुमुक्षुला कळायला पाहिजे, हे शिष्याला कळायला पाहिजे की या चित्ताला कुठं ठेवायचं म्हणजे हे स्थित राहील, याचा चपल स्वभाव जाईल आणि आपलं काम होईल. कोटी कशी आहे म्हणून. आणि एकदा का हे स्थित झालं की मग किती आनंद आहे. अवघे चित्रे लोक्य, किती किती आनंद त्रैलोक्यात. कशामुळं? चरणी जगन्नाथा चित्त ठेले. चरणी जगन्नाथा चित्त ठेले. परिणाम आनंद एवढा उफाळला की एका लोकात नाही, अवघेची त्रैलोक्य आनंदाची. आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. आणि चित्त तिथं राहण्यासाठी जागोजाग महाराजांनी भगवंताकडे अर्ज केलाय. माझे चित्त तुझे पायी राहायचे करी काही. माझे चित्त तुझे पाये राहायचे करे काय. चतुरा गुण रावणाची खाणी. हे मुकुट सकळमणी धन्य तोची विठोबा. चतुरात शिरोमणी गुण रावणाची खाणी. चतुरात सकळमणी धन्य तोची विठोबा. विनंती आहे, माझी चित्त तुझे आई राहू आयशी करी काही. पुढे धरोनिया बाई नाही,
म्हणूनच मी तुम्हाला विचारलं पुढे. अजून तसंच का बाईच का? धरोनिया बाई हाताला भव हातानी चतुरस. तुला सांगायचं काही काम, पण चित्त माझ्या आटोक्यात नाही. चपल असल्यामुळं द्यायचं नाही, त्या अस्थिर आहे. तर तुझी मला गरज आहे, पुढे माझं चित्त तुझ्या पायावर स्थित राहील असं कर. काया वाचा चित्त चरणी प्रेमिले गहाण. काया वाचा चित्त प्रेमिले गहाण. काया वाचा चित्त चरणी प्रेमिले गहाण. काया वाचा चित्त प्रेमिले गहाण. बाबर कुमारी विवरोसी विठ्ठलाची आन. बाबर कुमारी चित्तच नाही सगळं ठेवलं म्हणलं का बरं का. सगळं शरीरच काया वाचा मन. हो एक ओवी पण बरं का. ज्ञानोबाच्या ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे. अहम वाचा चित्तांग देवोनिया शरणरीख मोहददी गांग रिगाली जैसी. त्या न्यायाप्रमाणे सगळं त्याला द्यायचं आहे बरं का. गहाणच टाकायचं आहे चित्त. म्हणून चंचल चित्ताशी ठेवून या स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थित करायचंय. आणि एकदा का त्याने ते पाहिलं ना, तर परत आता त्याला किती जरी आग्रह केला चाल घरला पण येत नाही. आणि नावात बदल आहे थोडा, पण एका फळाच्या 4 फोडी आहेत. मन आणि चित्त अंतःकरण चतुष्टाचा भाग आहे. मन चित्त बुद्धी अहंकार. एक चाकू मारला का फळाला आडवा उभा, किती फोडी झाल्या? अंतःकरण चतुष्ट झालं ना. आणि हे मन संकल्प विकल्प करतो, चित्त चिंतन करतो, बुद्धी निश्चय करते. आणि अहंकार तो म्हणतो कालच्या कामात मी जर नसतो ना तर हातच तोडून द्यायला असता. तर म्हणतो एवढी प्रतिज्ञा आहे मोठी. मी होतो म्हणूनच जमलं. याचं नाव काय? अहंकार. म्हणून मन, आणि ते मन काय एकदा परमात्म्याच्या ठिकाणी स्थित झालं चरणावर की त्याला आग्रह जरी परत माघारी घेतना परत माघारी आता कोठे धावे तुमचे चरण. भाग गेला अवघा झाला आनंद. म्हणून चंचल चित्ताशी ठेवून ठाई संताचे पायी लीन व्हावे. हा
मुद्दा आहे आता. तुम्हाला जर तुमचं काम करून घ्यायचं असल तर सत्संग श्रेष्ठ आहे. मग जगात कोणताही जरी संघ असला तो परिणामी बाधक आहे. धरू जाता संगतवतो होय अनेक बुद्धीची तरंग क्षणोक्षणा पालटती रंग. धरू जाता संग शांत संग दे, शांत संग दे, शांत संग दे, शांत संग दे, आणि का प्रभावी घालू नको, घालू नको, शांत संग दे, शांत संग दे, शांत संग दे, शांत संग अनेक प्रवाही बाकी तर नको संग दे बता. संत संगतीनं काय लाभ झाला बरं? मोहन रसला माया माया देका, मोहन रसला माया माया देका, मोहन रसला माया संत संगतीने धोरणा बदला, मोहन रसला, मोहन रसला माया देका. काही मना फटफट होस तर आता असंच आहे. आता तुम्हाला सुटकाच नाही. हा तुम्ही काय जरी म्हणले तरी कीर्तन सुटत नाही. कौरुक फटफट होस नाही फटफट. आता अशी गुणीजन मंडळी असल्यावर काय होय. हा पुढिले भांडार धन्याचा हा माल आम्हाला भारवा येते मी आम्हाला भारवा येते मी आम्हाला भारवा येते मी आम्हाला भारवा पुढीले भांडार धन्याचा तो माल येते मी आम्हाला भारवा येते मी आम्हाला भारवा पुढीले भांडार धन्याचा बोल येते मी आम्हाला ना 1000 पोते बाहेर फेकले त्याचे का. कॅशियरनं कितीतरी कोटी रुपये मोजले त्याचे का. होय कंडक्टरच्या हातात कितीतरी पैसे दिसतेत मालकाचे. तसं हे सगळं यांचं आहे माझं नाही. मी तो हमाल भारवाही बरं का. इकडून येतं इकडं पार्सल होतं. हो पुढेले भांडार धन्याचा माल सूत्रधारेत बरं का. तंबू असतो ना त्याला आधार तणाय असतात. ते का ढिल्या झाल्या ते झोपतच काय झोपतोच का नाही तंबू. हो म्हणून ही जी मंडळी जसं
देशाचं संरक्षण करण्यासाठी सैनिक आहे, तसं महाराजाला सांभाळायसाठी कोण आहेत? होय, टाळकरी आहेत बरं का. पण एकदा काय झालं, तुम्हाला राग येऊ देऊ नका बरं का. एकदा काय झालं, गावखरी असं खळं होतं आणि असंच कीर्तन सुरू झालं. दोघं जण चिलम भरणं चालली होती. काय रे सरे, लोक कीर्तनाला जाते, चला आपण जाऊ. आता म्हणा हा ऐकून रे, इथूनच की तुझं ऐकू येतं जवळच आहे. नाही तसं कसं जा, चाल चाल एखाद्या वेळेस चाल. आता काय उद्या तर का आलाय, तर ते मला पा येतो, पण आपण लांबच बसू बरं का. इकडं आत एकदा आत गेलो की अडकलोच. बसले आपल्या लिंबाच्या झाडाला टेकन देऊन, चिलम सुरूच आहे बरं का. झुरके झुरके झुरक्यावर झुरके. एक म्हणला बरं आता हे तुला विचारतो, मी तर कधीच आलो नाही पण आज आलो. हे बोलायला हे माणसं ऐकायलेत आणि हे काऊन रे उभे राहिलेत. ते मला तुला एवढं कळत नाही का रे, थंडीचे दिवस एक कूड घेतलाय ना. पुढे का ते असं होऊ नाही, असं हो नाही. हो, इकडं तुम्ही जाऊ नाही. यायच्यामुळं एकदा प्रश्न सांगतो बरं का, 2च मिनटं सांगतो. घडलेली गोष्ट आहे बरं काही. म्हणजे आमच्या फडावर भीमसिंग महाराजांच्या काळामध्ये आणि वेदांत वाचस्पती काय नाव त्यांचं, जगन्नाथ पवार, त्यांचं कार्यक्रम. आणि त्यांनी धामणी करायला बोलून घेतलं वर. आणि ते दुसरे एक गायक होते, तो तिघायला बोलून घेतलं. तिघायला बोलून घेतल्यावर आमचे भगवानगडचे जे टाळकरी होते बरं का, आता खूप मोठे टाळकरी होते दोन्ही बाजून. तर त्यांना असं वाटलं की वा आम्ही कशात कमी येत, काय उणीव वाटली म्हणून पवारांनी यांना वर घेतलं स्टेजवर. मग आपलं काय काम आहे, इशारा. तर जवळजवळ 14 टाळकरी खाली बसले. जे थोडसे जरा इज्जतदार होते, वयोवृद्ध होते कारण. तर असं झालं की भीमसिंग महाराजांच्या लक्षात येणे की काय काय भानगड झाली. महाराजांनी विचारलं पोरो काय, ते म्हणले महाराज पवार साहेबांनी या दोघा तिघायला वर घेतलं, मग यांना काय कमी पडलं होतं आमच्याकडून म्हणून यांनी वर घेतलं. आम्ही त्यांच्यासारखेच आहेत, आम्ही उभे राहिलो कशासाठी, सेवेसाठी उभं राहिलो. मग आमचा अपमान झाला, आम्ही काही उभे राहणार नाही. अक्षरशः कार्यक्रम बनता आला. पवारसाहेबाला जेव इथंच करावं लागलं. म्हणून ह्या कीर्तनामध्ये सगळ्याचा सन्मान आहे, असं एकही नाही. सगळे जेवढे जेवढे कोणी असो इथं. हां हां, हे पहा लहान मूर्ती आहेत बरं का. हां, हे सगळं कन्हैयाचंच रूप आहे, कृष्ण कन्हैयाचं. मला वाटतं सगळीच अशी अशी करते, अशी अशी करते. तर पखवाज वाजीच का नाही. हां, पखवाज शिकताय का, बोल आहेत येतात का बोल काय. हां नाही शिकाय, बोल शिका. हां असं चंचल चित्ताशी ठेवून या ठाई संताची पायी लीन व्हावे. आणि त्याच्यासाठी प्रामुख्यानं भाव आहे. भाव, भावाच्या पै हाते धरावा निश्चय, तेने भव भय देशोधडी. भाव श्रेष्ठ आहे पण बाजार भाव नाही. भाव श्रेष्ठ आहे पण कोणता भाव. इथं भाव असं नाही, व्यवहारातला भाव नाही किंवा सक्का भाऊ नाही. वर्मती एक आहे दृढ धरा, जाणीवना गवनी
कर्म आहे परमार्थातलं. आणि भाव दृढ आहे. काय सांगितलं? भाव धरा, पण कसा धरा? दृढ. वर मत एक आहे दृढ धरावा, जाणीव नागवण. ही शहाणपणाचे, जाणीव म्हणजे शहाणपणा. याला तर अजिबात जवळ धरायचं नाही. आणि आम्ही तर तिला इतकं सांभाळतो, वारं पण लागू देत नाही. शहाणपणाला आमच्यासारखा शहाणा आम्हीच होय. प्रत्येकाला हेच वाटायलं. ही जी ही नागवण आहे, जाणतेपणाची आहे ना, ही नागवण आहे. ही हानी आहे बरं का. ही हानी आहे, ऱ्हास आहे, नुकसान आहे, पाप आहे. म्हणून जाणीव नागवण लागो नेदितो ठाव, म्हणून संकटाची शेवी. दोन ठिकाणी आलाय भाव. पहिला भाव शेवी अद्वैत भाव. तुका म्हणे हाची संती मागे केला, हाच उपाय केला. जेवढे जेवढे संत मालिका आली त्यांनी हाच उपाय केला आणि दृढ अंतःकरणामध्ये भाव धरला. दृढ भाव धरल्यामुळं काय झालं? काम सिद्धीला गेलं. हो, पण भावाच्या पै हाते धरावा निश्चय, तेने भव भय देशोधडी. आणि चौथ्या चरणात महाराज सांगायचे की नामासारखं सोपं साधन नाही. नाही का मोबाईल? नाम परते जगे साधन सोपे, 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 नाम परती जगी साधन सोपे, नाम परती जगी साधन सोपे, नाम परती साधन सोपे. आवडीने गाई सर्व, आवडीने गाई सर्व काळ, चंचल चित्ताचे देवोनी आठाई, आवडीने गाई चंचल चित्ताचे देवोनी आठाई, चंचल चित्ताचे देवोनी आठाई. सगळ्या साधनेमध्ये सोपं साधन असल आणि सगळ्या साधनेमध्ये श्रेष्ठ साधन असल ते नाम आहे. सगळ्यात सोपं आणि सगळ्यात श्रेष्ठ. आणि ते नाम आवडीने घ्यायला पाहिजे बरं का. पुन्हा आवड टाकली त्याच्यामध्ये. नामस्मरण करताना जर आवड असल, रंभ्यावडी आदरे आले नाम, तिने सकळ जगी सिद्धी झाले सर्व काम. कृष्ण दिंडीचे वाटण पाहिजे. काय दिवसभर काय होय, हेच आहे, आनंद आहे. म्हणून जो भाग्यवान आहे तो पायी चाल बरं का. हो, आणि जो अति भाग्यवान असे तो पॉव पॉव, तो अति भाग्यवान. पण खरी मजा जर यायची असेल तर पायी दिंडी सोहळ्यामध्ये आनंदाने. आणि पुन्हा अहंकार विवर्जित हो बरं का. बोवाबाजी मिरवायची नाही, शहाणपणा मिरवायचा नाही.
मी मोठा आहे, मी जाणता आहे, मला हे येतं, मला ते येतं, मला ही कला आहे, मला ते येतं, माझ्यासारखा स्वर नाही, माझ्यासारखा वाजवणार नाही, माझ्यासारखा कीर्तनकार नाही, माझ्यासारखा स्वरूप, हे सगळं जाळून टाकायचं, हे सगळं जाळून टाकायचं, राख करी त्याची राख. कधीच अहंकार ठेवायचा नाही, सगळ्यापेक्षा लीन व्हायचं. बरं का, लीन झाला भूता नम्र झाला. नम्र नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, नम्र झाला, नम्र झाला भूता, नम्र झाला, नम्र झाला भूता. तोडा लावायचंच काम आहे मग. हो. आहे का नाही महाराज, आपण शेतकरी सगळेच ना. पहिल्या काळामध्ये आता आमचे मोठे माणसं असायचे, पहिले जुने माणसं गड्याला दमच खाऊ द्यायचे नाही, आणि तेच पाप यात गरिबाची हाती आम्ही देते. आम्हाला जे ते बोलूनच ना त्याचं तेच पाप आहे, आम्हाला फोगायला लागलं. आम्ही काय काल बदलला, काय नाही, काल जागीचे वेळात बदल झाला. तुला जेवढा मान होता तेव गेला मातीत, आता तिकडं मान करीत ते सगळं जागेवरच द्या. आम्ही इतका त्रास द्याला विचार सोय नाही बरं का. मग चराट वळायला लावायचे, मग बूट लावले काय म्हणते, काय म्हणजे सोल सांगितले मालकानं सोल. बरं, मग तिची मर्यादा किती, 12 आणि ती पुन्हा पण झाली पाहिजे बरं का. आणि ती लगे गुंडाळून लगे 12. काय धरलं नाही म्हणजे येठर, बरं तिचं 6 बरं. मग काय धरलं म्हणजे कासरा, बरं 4.5 बरं धरलं. काय धरलं म्हणजे सुंब. आता सुंब म्हणलं त्याला ओवच नाही. सुंब किती वळायचं ते म्हणजे बाजावर अवलंबून. तुमची बाज दाखवा. तुम्हाला मर्यादा आहे का? सोलाला मर्यादा आली, यत्नाला मर्यादा आली, कासिराला मर्यादा आली, सुंबाला सुंब किती वळायचं म्हणजे तुमची बाज दाखवा. असं आता हे कीर्तन सुंबावणी चाललंय. आता मी बरं का रोकायचं मागवतो, पण येईन हालना छटका लावतो थोडा. मग काय कळतंय, हात फेकला असा म्हणलं लावतो ना थोडा. असं बरं का. कुठं कालतं आपलं परमात्मा बरं का खूप दयाळू आहे बरं का. आणि तुम्हाला जातं तर हेच सांगायचं आहे, नरशरीर आपल्याला मिळालेलं आहे, त्याची आयुर्मर्यादा आहे 100, पण त्याची शाश्वती नाही. शेत गणिले ते असं म्हणले, पण क्षणभंगुरही म्हणले. केव्हा पडत सांगता येत. क्या जीवन की प्रक्रिया हाथों में लिए नहीं तेरा घास, असं म्हणतात. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का.
मला तुम्ही काहीच म्हणू नका बरं का. हो आता मी आता एकदा का महापूर झाला ना मग पाणी कुठून वाईन मग काय किती काय आधार जिथं गाळ नाही तिथं गाळ बसतो जिथं खरडत तिथं खूप असं होणार आहे आता इथं. आता महापूर झालाय ना आणि महापुराचं महाराज कौतुकच असतंय बरं का. मर्यादित पाणी आलं तर कोणी पाहायला जात नाही पण पाणी नित्याच आहे पण पाहायला कोण जाते ज्यावेळेस महापूर झाला मर्यादा पाण्यानं ओलांडली की कुतूहल वाटतं माणसाला. बरं आता डंगरे माणसं सुद्धा बाया बी मोटरसायकल सागराच्या कडनं अरे पाणी रोजच आहे ना सागरात आहे पाणी मग कशाला बाई बी महाग 390 किलोची काय येडेपणा आहे वय झाले 80 आणि कुठं चालले सागराच्या किनाऱ्यावर काय दृश्य पाहायला अरे तिथं काय रे पाणी घरात पाणी असलं तर काहीच नाही होय. प्यायला पाणी जायला पाणी स्नानाला पाणी धुण्याला पाणी स्वयंपाकाला पाणी सगळं पाणीच पाणी मग तिथं बी काय पाणी किती येडेपणा आहे. मग कशामुळे जात असेल बरं याचं तुम्ही मला विचारा ना. पाणीच आहे बर का पण माठातल्या पाण्याला लहर नाही मटक्यातल्या पाण्याला लहर नाही हौदातल्या पाण्याला लहर नाही आणि तिथं काय लहर आहे लहर लहर कळली तुम्हाला तरंग लाटा मागे लाटा पाणीच येते पण आमच्या चित्ताला आकर्षित करतं ती लाट आहे तरंग येतो तो तरंग पाहण्यासाठी आम्ही धाव घेतो. तसा संसार सुद्धा हा मायेचा तरंग आहे. जरा रोका वृत्तीला जरा माग घ्या स्थिर राहा विचार करा की फार दिवस टिकत नाही. आपलं जीवन सफल होण्यासाठी सत्संग मिळण्यासाठी कृतार्थ होण्यासाठी आपण इथं आलो. कालावधी फार थोडा आहे. मजा मारायची नाही ऐश करायची नाही. आदृष्टानं असू द्या ना काही बाधा येत नाही पण तुमची वृत्ती ध्येयावरून कधी घसरता कामा नाही. अधिष्ठानावर सतत करायचं आहे. अहो रात्र त्याचं स्मरण करायचं भगवंताचं. मला वाटतं का भारी कपडे काय बाधा करीत मोठी गाडी काय बाधा करीत काय असू द्या तुम्ही अलंकार तुमच्या अंगात आता सोनं महाग झालं नसेल पण असं तर असू द्या असलं तर काही हरकत नाही पण अलंकारावर भाळू नका आणि त्वरेत चलू नका त्वरेत. हो एके बाईनं झुंबर घातले ना तर पदरच घेईन आणि आज आम्ही आलते ना तुमच्याकडे अशी तू दिसलीच ना आलेली झटके करून खांती कानाला सगळं टाकायचंय बरं का महाराज. हो ते आता हे मोठ्या काठाचे ना जरा बारीक काठ राहू द्या येले माती घालतात काठ हो आता एवढं फाडा आता आता टाकताना जाळू हो फारी येते टाकताना हो हो जाळीतलं हो नाही हो नाही मला वाटतं ते काय सांग झालं वयाला की निर्माण साधं बोला साधं राहा साधा स्वभाव ठेवा सगळ्यावर प्रेम करा. सगळी मंडळी ईश्वराचे अंश आहेत सगळे भगवंताचं रूप आहे. जे जे दृष्टी दिसते ते हरिरूप आहे आणि आचरण चांगलं ठेवा. पवित्र अंतकरण राहा बरं का. व्यसन असलं तर सोडून द्या. शराब पिऊ नका. भगवंत हृदयामध्ये वास करतो. वरून शराब टाकू नका मांस टाकू नका. आज भगवंत आहे प्रत्येकाच्या हृदयदेशी तो अमुका आहे ऐशी बुद्धिस्पुरी हरणीची ती वस्तू का मी घाटाघाटामध्ये राम आहे. सगळ्यांच्या शरीरामध्ये भगवान आहे. अपेय पिऊ नका अभक्षण भक्षण करू नका वाईट बोलू नका कोणाचा घात करू नका परस्त्रीला माते समान समजा कोणाच्या इस्टेटवर नजर ठेवू नका कोणाला दगा देऊ नका. तुमचं जीवन सफल होईल. भगवान तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमचं कल्याण होईल. पण एवढं सांभाळा. एक सांगतो तुम्हाला
मेडिकलवर गेले तुम्ही, एक बॉटल मागितली, दुकानदारानं दिली, पण संशय आला की आपली घरची ही एक एका म्हणून बूच खोललं आणि नुसता वास घेतला, आपलीने बरोबर नाही बूच लावलं, दुकानदाराकडे हात केला, दुकानदाराला फेकून दे. सांडलं होतं का तेल? नाही. पेलं होतं का? नाही. काय गेलं होतं? शिरप शील तुटलं. काय शील तुटलं? शिलाला जपा, शिलाला धक्का लागू देऊ नका. चारित्र्य, तुम्ही किती केवढा शर्ट शिवला, आम्ही तुम्हाला नाही जपत. डाग कसा पडला हे आम्ही तुम्हाला विचारणार आहे. आम्हाला तुमच्या शर्टावर काही गरज नाही, पण तुमचं एवढं मोलाचं शर्ट आहे, आम्ही तुम्हाला विचारलं तुम्ही डाग कसा पडला. डागाला सांभाळा. जीवनात कीर्तन संपलं. मी काही महात्मा नाही, पण एवढं जपा. आपलं फार थोडं राहिलंय बरं का. आपल्या कल्याणासाठी सगळा संसार येतो, संततीसाठी आहे. मग टाकून द्यायचं नाही, सगळ्याला सांभाळायचं, सगळ्यावर प्रेम करायचं, संन्यास घ्यायचा नाही, रुसून जायचं नाही, सगळ्याला सांभाळायचं. पण हे सगळं माझं नाही, हे भगवंताचं आहे, हे सगळंच आहे, सगळं त्याचं आहे, मालकाचं आहे. मी एक नौकर आहे, आलो थोड्या दिवसापासून इथं, माझं इथं कोणी नाही आणि मी काही आणलं नव्हतं, मला पुन्हा घेऊन जाता येणार नाही, हे सगळं त्यांचं आहे, इथं ठेवावं लागेल, मला जायला लागेल. पण मी ज्यावेळेस जाईल मग त्यावेळेस मला वर विचारणार आहे, तर मला सांगता आलं पाहिजे. मग तिथं सांगायला तुम्हाला हे नाही जमायचं की मी 5 बंगले बांधले, 100ची एकरची 500 केली, इतक्या मोटरसायकल, काय हे अजिबात. कोण तिथं ऐकून घ्यायला लागले? अजिबात नाही. तुम्हाला ज्याच्यासाठी आम्ही पाठवलं होतं ते काय केलं ते सांगा, पण त्याच्यासाठी जपा, ते सांभाळा, बाकी काही करू नका. ही माझी ज्ञानोबा महाराजांची, तुकोबा महाराजांची, नाथ महाराजांची, नामदेव महाराजांची, माझ्या गुरु महाराजांची, भगवान बाबाची, रामबाबाची ही शिकवण बरं का. भजन करा, प्रेमानं वागा, प्रेम द्या, प्रेम द्या, सगळ्याला प्रेम द्या आणि भगवंताला विसरू नका. अहो रात्र भगवंताची आठवण ठेवा, रात्र दिवस त्याची आठवण ठेवा आणि सगळं त्याचं आहे, मी पण त्याचाच आहे आणि तोच माझा आहे. माझ्या घरातलं कोणीच नाही. बैसता संताची संगती, कळो आले कमळापती, आपुले कोणीच नव्हती. निश्चय चित्ती दृढ झाला, कोणीच नव्हती, मग काढून द्यायचे का नाही. सगळ्याला सांभाळायचं, सगळ्यावर प्रेम करायचा, कोणाचा द्वेष करायचा नाही. घरातल्या मंडळी सगळे आपले आणि विश्वातले सगळे आपलेच आहेत बरं का, सगळे विश्वातले सुद्धा. आणि हात जागे बरं का. आणि हे जर नाही प्रतिनिधी आलं तर सगळी झोपच आहे. जागता जगदेव, बस याचंच नाव जाग आहे. सगळ्याच्या ठिकाणी भगवंताचं स्वरूप पहा, नम्र व्हा, अहंकार टाका. मी मोठा नाहीच, मी सगळ्यांच्या लहान आहे, मी सगळ्यांच्या पायाची धुळे, असं राहा. भगवान तुमच्यावर प्रसन्न होईल. आणि यावर्षी पाणी जास्त झाल्यामुळं तुरीचं पीक चांगलं आलं, तर सगळ्या तुरीचे झाडं असे झाले. आणि मागच्या दुष्काळामध्ये पाणी पडणार होतं सगळे, तर असं होऊ नका. हो, फळली या तरुची शाखा, सहज भूमीशी उतरे देखा, ऐसा रीती पांडावा खालावे जो. अगर होता असा. आता वेळ झालायच आहे, मी माफी मागतो तुमची, 2 शब्द बोलतो. व्यसनमुक्त व्हा, सगळ्यावर प्रेम करा, द्वेष कोणाचा करू नका आणि सगळ्याच्या ठिकाणी भगवत स्वरूप पहा. जे जे भेटे भूत ते दे मानिजे. आणि हीच भक्ती आहे, हीच भक्ती आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आली, परी तीच भक्ती ऐशी, प्रजन्याची सुटका जैसी, धरा वाचो निगती, अनारशी गतीच ने. इतकं तनुमन जीवे त्याला शरणांगती करायची. बस सेवा संपुष्टात घेतो. नेवाप्रभू एकदा पांडुरंगाचं भजन होईल, माऊलीचं होईल, लगेच जेग विठ्ठल होईल. विठोबा